वैविध्यामध्ये एकता, नाविन्यामध्ये सुंदरता. तानाबाना गुंफत स्वामिनी गो फिणते नात्यांचा. श्रोते हो नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूबच्या या नव्या कॅलेंडर मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर स्वामिनीचं कॅलेंडर करत असतो. यावर्षी आपण भारतातल्या 12 राज्यांमधील साड्यांच्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या बिझीलँड बिल्डिंग मधल्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या, साडी खरेदी करा आणि एक कॅलेंडर मोफत मिळवा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. पृथ्वी तलावरची स्वर्गभूमी ही जम्मू काश्मीर सुंदर नगरी. जामेवर किनखाब साडी पश्मिनेवरची कशिदाकारी. वा, आज अगदी रोमॅन्टिक मूड मध्ये दिसताय. असणारच ना. आज मी तुला काश्मीरी साड्यांबद्दल सांगणार आहे. अरे वा, भारताचं नंदनवन असलेल्या काश्मीर मधल्या सफरचंदासारख्या लाल बुंद गालाच्या गोऱ्या पान काश्मीरी मुली साडीत काय छान दिसत असतील, नाही? अगं, तीच तर मजा आहे. काश्मीर मधल्या मुली साडी अजिबातच नेसत नाहीत. त्यांचा ड्रेस असतो टिपिकल काश्मीरी कुर्ता पायजामा. अगं बाई, खरंच की. पण मग साड्या? सांगतो. त्या खास करून पर्यटकांसाठी विणल्या जातात. एक तर काश्मीरी शाली जगप्रसिद्ध आहेत. जगभरातून जेव्हा पर्यटक काश्मीरचं निसर्ग सौंदर्य बघायला येतात, तेव्हा सुंदर रंगात विणलेल्या काश्मीरी शालींवर तुटून पडतात. हे अगदी खरं आहे बरं का. मी 2-3 वेळा काश्मीरला गेलीये आणि प्रत्येक वेळी मी सासूबाईंसाठी 1-2 शाली तरी आणल्याच आहेत. बरं, आपण मग काश्मीरमध्ये विणल्या आणि विकल्या जाणाऱ्या कुठल्या कुठल्या साड्या पाहणार आहोत? सांगतो. काश्मीरच्या निसर्गा इतकंच काश्मीरमध्ये उगम पावलेल्या कलांमध्ये सुद्धा अस्मानी सौंदर्य डोकावताना दिसतं. आपल्याला ढोबळमानानं फक्त काश्मीरी शाली माहीत असतं, परंतु काश्मीरच्या साड्या सुद्धा सुंदर कलाकृतींचा अप्रतिम नमुना असतात बरं का. हे मात्र खरंय. काश्मीर साड्यांची कुणाला विशेष माहितीच नाहीये. आज मी तुला सर्वप्रथम काश्मीरच्या पश्मिना साडीबद्दल सांगणार आहे. पश्मिना फॅब्रिकला भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र मिळालंय. हा पश्मिना शब्द थोडा वेगळा वाटतो, नाही? पश्मिना हा शब्द पश्मिन या मूळच्या पर्शियन शब्दापासून तयार झालाय. पश्मिन म्हणजे लोकर. ओ. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आढळणाऱ्या चांगपा नावाच्या शेळ्यांच्या केसांपासून सरख्यावर हातानं कताई करून अतिशय तलम, मऊ आणि उबदार असे पश्मिनचे धागे तयार केले जातात. दुर्मिळ आणि अत्यंत महाग ओरिजिनल पश्मिन धाग्यांना सॉफ्ट गोल्ड असंही म्हटलं जातं. या धाग्यांपासून पश्मिना शाली आणि साड्या विणल्या जातात. म्हणजे शाली पण याच धाग्यापासून विणतात तर? हो. चिनॉन, सिल्क, जॉर्जेट किंवा क्रेपवर सुद्धा काश्मीरी वर्क करून निरनिराळ्या साड्या तयार होतात. काश्मीरी साड्यांची खासियत म्हणजे त्यावर हातानं केलं जाणारं काश्मीरी भरतकाम. काश्मीरी साडीवर केला जाणारा आरी वर्क हा कलाप्रकार अंदाजे 12व्या शतकातला आहे. माय गॉड, एवढा जुना कलाप्रकार आहे हा? हो. आरी वर्कसाठी साडीवर आधी डिझाईन छापून घेतलं जातं. बारीक चेन स्टिच सारखे दिसणारे टाके एकामागोमाग चिकटून घातले जातात आणि संपूर्ण डिझाईन आरी वर्कनं भरलं जातं. यासाठी क्रोशा वर्कच्या सुईसारखी पण अत्यंत बारीक अशी लांब सुई वापरली जाते. सुई धरण्यासाठी हँडल असतं आणि स्थानिक भाषेत या सुईला तंबोर किंवा आर असं म्हणतात. अच्छा, म्हणून आरी वर्क का? आरी वर्क करताना रेशमाचे रंगीत धागे साडीच्या खाली धरले जातात आणि वरून ती सुई पेनसारखी पकडून साडीच्या आरपार टाकून सुईच्या टोकावर असलेल्या बारीक हुकनं खालचा धागा उचलून घेऊन चेन स्टिच टाकली जाते. अच्छा, बरं, या आरी वर्क मध्ये काही प्रकार आहेत का? या आरी वर्क मध्ये 2 प्रकार आहेत. रासकार आरी आणि पोस्कार आरी. रासकार आरीमध्ये फक्त 3 रंगांचे धागे वापरले जातात आणि नक्षीत काश्मीरमधल्या निरनिराळ्या फुलांच्या कळ्या असतात. माय गॉड,
ग्रेट. आणि पोस्कार आरीमध्ये 3 पेक्षा जास्त रंगांचे धागे असतात आणि नक्षीत फुलं भरलेली असतात. कारागीर दिवसभर बसून अखंडपणे ती सुई निगुतीनं साडीच्या आरपार घालून खालचा धागा वर आणताना पाहिल्यावर अचंबित व्हायला होतं. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. काही डिझाईन्समध्ये आरी वर्क बरोबर तिला वर्क सुद्धा केलं जातं. तिला वर्कला तिला दोजी असं म्हटलं जातं. आता हे तिला वर्क म्हणजे काय असतं हो? तिला दोजीसाठी नेहमीची सुई आणि 2 धागे वापरले जातात. यातील सुट्टा धागा नक्षीप्रमाणे लावून घेतला जातो आणि सुईतल्या दुसऱ्या धाग्यानं तो टाचून घेतला जातो. प्रामुख्यानं जरीचा धागा लावून घेण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. खरंच केवढं अवघड वर्क आहे हो हे. काश्मीरी भरतकाम केलेल्या साड्यांव्यतिरिक्त काश्मीरची अजून एक सुंदर वीण आहे बरं का. तिला म्हणतात कानी वीण. 15व्या शतकात या वेणीत बारीक नक्षीकामाचे गालीचे विणले जात असत. काय सांगताय काय? त्यांच्यावरून मग शाली विणण्याची कल्पना पुढे आली आणि पश्मीन धागे वापरून कानी वेणीत पश्मिना शाली विणल्या जाऊ लागल्या. पुढे रॉयल फॅमिलीजसाठी ऑर्डरनुसार पश्मिना कानी साड्या विणल्या जाऊ लागल्या. ओरिजिनल पश्मिना कानी साड्यांची किंमत 15 ते 20 लाख रुपये असते. माय गॉड. पश्मिना कानी याला जगातलं सगळ्यात महाग फॅब्रिक मानलं जातं. इतक्या उंची साड्या सगळ्यांच्या आवाक्यातल्या नसल्यामुळे इतर फॅब्रिकवरही कानी विणीत साड्या विणल्या जातात. बर. दोन्ही बाजूंना टोक असलेल्या छोट्या लाकडी काड्यांवर नक्षीतील रंगीत धागे गुंडाळले जातात. या काड्यांना कानी म्हणतात. अच्छा. हातमागावर नक्षीनुसार रंगीत धागे टाकण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जितकी बारीक नक्षी आणि जितके रंग तितक्या अनेक काड्या. विणकर तान्यातले उभे धागे मोजून आडव्या धाग्यांसाठी एक एक कानी टाकत जातात आणि अशी प्रत्येक ओळ विणली जाते. खूपच अवघड प्रकारचं विणकाम आहे होय. ओरिजिनल कानी साडी विणायला 1-1.5 वर्ष सुद्धा लागू शकतं. हो. आणि त्यामुळे किंमत जास्त असते. खरंच आहे. या साड्या माफक दरात उपलब्ध होण्यासाठी पॉवरलूमवर सुद्धा विणण्याचे प्रयोग होत आहेत. ग्रेट. कानी साड्या किंवा आरीवर्कच्या काश्मीरी साड्या पाहिल्यावर आपण काश्मीरच्या अजूनच प्रेमात पडतो आणि कारागिरी बघून कारागिरांविषयी फार आदर वाटू लागतो. खरंय. आता यानंतर कुठल्या साडीबद्दल सांगणार आहात तुम्ही? यानंतर मी किमखाब साडीबद्दल सांगणार आहे. याला किमखवाब असंही म्हणण्यात येतं. ही सोने, चांदी आणि रेशमी धाग्यांनी अलंकृत कापड विणण्याची प्राचीन भारतीय ब्रोकेड कला आहे. अच्छा. किंगख्वाब हे झार बाफ्ट म्हणजे सोन्याचं कापड बनवण्याची कला असलेलं रेशीम बांधलेलं कापड आहे. वा वा. म्हणजे ही सुद्धा अवघड कलाकारी दिसतीये. हो तर. या विणकामात सुंदर फुलांच्या रचना तयार करतात. फॅब्रिकच्या पृष्ठभागावर जे भरतकाम केलेलं दिसतं त्याला पुष्पपाता किंवा विणलेल्या फुलांचं कापड असंही म्हणतात. किमखवाब हे रेशमाचं कापड आहे ज्यामध्ये पानं आणि फांद्या विणल्या जातात. कमख्वाब्स किंवा किमखवाब किंवा किंगकोब यांना जार बाफ्ट म्हणजेच सोन्यानं विणलेलं आणि मुशज्जर म्हणजे नमुने असलेलं असंही म्हणतात बरं का. या मुशज्जरचा उल्लेख ऐने अकबरीमध्ये. वेगळेच शब्द आहेत बाई सगळे. किमखवाब हा पर्शियन शब्द ज्याचा अर्थ एक लहान स्वप्न असाही आहे. अशी ही सुंदर साडीची रचना आहे. आवडली ना? अगदी मस्तच आहे. आता पुढची साडी कुठली? आता मी तुला पारशी गारा या साडीबद्दल सांगणार आहे. ही साडी म्हणजे पारशी लोकांचं सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. खूप जुना इतिहास आहे या साडीला. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा पारशी लोक समुद्रमार्गाने व्यापार करत होते आणि चीन, मलाया, सिंगापूर यासारख्या देशांमध्ये आपलं सामान देत होते त्यावेळी त्यांना या वस्त्राचा शोध लागला. अगो बाई, हा तर वेगळाच इतिहास आहे. हो ना. हे वस्त्र त्यावेळी त्यांना एवढं आवडलं की त्या काळच्या पारशी रॉयल फॅमिलींनी
हे वस्त्र पारशी परंपरेमध्ये जोडून टाकलं. गारा साडीवरील भरतकाम खूप महत्वाचं असतं. आकृतिबंधांवर वनस्पती, पक्षी, फळं, पूल, पॅगोडा, बोटवाले आणि तीर्थक्षेत्र यासारख्या चीनी मूळच्या दृश्य आणि कथांचा प्रभाव असतो. म्हणजे याचं मूळ चीनमध्ये म्हणून का? हां, कपड्याच्या तुकड्यावर विणलेली संपूर्ण कथाच असते ती. हा क्लिष्ट मास्टरपीस हातानं तयार करण्यासाठी सॅटिन स्टिच, क्रेवेल स्टिच, स्टेम स्टिच आणि फ्रेंच नॉट्स यासारख्या विविध तंत्रांचा वापर केला जातो. आणि मग रंग कुठले वापरतात यामध्ये? गारांना पारंपरिकपणे जांभळा, गडद हिरवा, वाईन, केशरी, लाल, मरून, काळा आणि किरमिजी अशा शाही रंगांमध्ये रंगवलं जायचं. पारशी महिलेसाठी लग्नाआधीच्या कोणत्याही कार्यासाठी गारा घालणं अनिवार्य असतं बरं का. म्हणजे हे फार जुनी ट्रॅडिशन आहे तर. आणि ही साडी परिधान करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. पारंपरिक शैलीमध्ये या साडीनं डोकं झाकण्याची पद्धत असते. या साड्या कुटुंबात वारसा म्हणून मानल्या जातात आणि महिलांच्या द्वारे त्यांचं संरक्षण केलं जातं, अगदी महागड्या दागिन्यांप्रमाणे. वा, म्हणजे ही खरोखरच छान कल्पना आहे. इतकंच नाही तर पारशी कुटुंबात गाराला वारसा हक्काचा दर्जा मिळू शकतो. गारा मूळचा कोणाचा होता, तो कोणत्या प्रसंगासाठी विकत घेतला गेला आणि भरतकामाची समृद्धता, रंग, सौंदर्यशास्त्र आणि तुकड्याची एकूण स्थिती यासारख्या भावनिक घटकांचा यात अंतर्भाव होतो. मुळात पारशी लोकांची संग्राहक म्हणून ख्याती आहे आणि आमच्या कापड आणि कलाकृतींचं काळजीपूर्वक जतन करण्याची परंपरा आहे. ग्रेट. प्रत्येक समाजाची एक सांस्कृतिक घडण असते आणि साडी पण त्या प्रकारातला एक भाग आहे. बरोबर. गारा साडीचा हा वारसा परंपरागत पद्धतीनं पारशी लोक तरुण पिढीकडे देत आलेले आहेत. खरोखरच आज तुम्ही अप्रतिम माहिती सांगितलीत. अत्यंत दुर्मिळ साड्यांचा इतिहास आणि कलाकुसर पाहायला मिळाली. आणि या सर्व साड्या आपल्याला पुण्यामध्ये कुमठेकर रोडवरील बिझीलँड बिल्डिंगमधील स्वामिनीमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतील आणि खरेदी करण्याची संधी पण मिळेल. आणि आमचे तज्ज्ञ विक्रेते आपल्याला साड्यांची माहिती सुद्धा त्या ठिकाणी देतील. मग चला तर जाऊयात स्वामिनीमध्ये नवनवीन साड्यांची व्हरायटी खरेदी करायला. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखक प्रताप देशमुख. निवेदन सुनेत्रा मंकणी, डॉक्टर अमित त्रिभुवन. निर्मिती रविराज पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रक अजिंक्य पुरंदरे. निर्मिती संयोजन शेखर काळे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.